कल्याणी आणि संग्राम, स्वागत आहे पहिलं तर तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये. खूप सुंदर दिसतंय आज. दोघांचं लग्न शूट सुरू आहे. काय सांगाल की फायनली आता लग्न होतंय? श्रेयसला त्याची आठवण परत आल्यानंतर त्याचं पुन्हा एकदा लग्न होतं आहे आणि तो खूप एक्सायटेड आहे की त्याचं परत आराध्याशीच लग्न होतं आहे, कारण त्याचं तुफान प्रेम असतं आराध्यावर आणि ते क्षण त्याला पुन्हा जगायला मिळणार, तो पुन्हा ते सगळं एन्जॉय करणार म्हणून तो खूप एक्सायटेड आहे. त्याला खूप इमोशनल आहे ही मुमेंट त्याच्यासाठी आणि तो एन्जॉय करतो आहे प्रत्येक मुमेंट. हो आणि म्हणजे मी तारा आहे हे श्रेयसला माहिती नाही आहे. श्रेयसचं जरी त्याच्या दृष्टीने आराध्याबरोबर लग्न आहे तरी तारासाठी हे तिचं पहिलंच लग्न आहे श्रेयसबरोबर. त्यामुळे तीसुद्धा खूप इमोशनली इन्वॉल्ड आहे आणि ती त्या लग्नाआधी खरं तर त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते खूपदा की म्हणजे हा ट्रॅक सध्या सुरू आहे, प्रेक्षकांना तो बघायला मिळतो आहे. खूप प्रामाणिकपणे ती प्रयत्न करत असते पण तसं काही घडत नाही आहे. ॲट द सेम टाईम तिचं लग्न होतं आहे त्यामुळे तिला छानही वाटतं आहे. सो ऑल टुगेदर हे इतकं इमोशनल आहे दोघांसाठी आणि फायनली ते लग्न होतं आहे. एकमध्ये बांधली, ताली बांधून वाक्य. गाठ बांधल्यानंतर उखाणा घ्यायचा असतो. बरं कल्याणी, तू स्ट्रॉंगली तारा हे कॅरेक्टर प्ले करतेस आणि प्रत्येक सिच्युएशनला तू टफ देतेस. पण ही सिच्युएशन कशी होते, कारण तू म्हणजे तारा आहेस हे अजूनपर्यंत श्रेयसला कळत नाही आहे. हो, ती भीती आणि ती जी भावना आहे तिला सतत ते गिल्ट येत असतं की हा इतकं प्रेम करतोय तिच्यावर आणि तिला ते तिचं सत्य ती सांगण्याचा प्रयत्न करते पण नेहमी काहीतरी अडथळे येतात आणि त्या प्रत्येक सीनमध्ये तो इमोशनल टच आहे. तर तिचं प्रेम दिसत असतं त्या प्रत्येक सीनमधून आणि इतके सुंदर सीन्स लिहून येतात ना, ते करायलासुद्धा इतकं छान वाटतं की खरंच म्हणजे प्रेम किती नितळ असतं ही भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही त्या सीन्स म्हणजे ते सीन्स करताना प्रयत्न करत असतो. तर खूप छान वाटतं ते सीन्स करताना, खूप इमोशनल सीन्स येत आहेत लिहून. ॲज अ संग्राम म्हणून तू श्रेयसचं हे पात्र जर बघत असशील तर काय सांगशील की ही तारा आहे जेव्हा श्रेयसला कळेल तेव्हा ॲज अ संग्राम म्हणून तुला कसं वाटेल किंवा तू ॲक्सेप्ट करशील का? मला वाटतं की श्रेयससाठी कदाचित तो धक्का असेल. अर्थात तो एक माणूस चांगला आहे त्यामुळे त्याला जाणीव असेल का याची की तिने त्याच्यासाठी काय केलं आहे, बॅक ऑफ द माइंड कुठेतरी असेल का. पण आफ्टर ऑल त्याचा आराध्यावर प्रेम आहे आणि एक सारखी दिसणारी व्यक्ती म्हणून आपण तशा किती असल्या तरी सगळ्यांवर प्रेम नाही करू शकत. जिच्यावर आपण प्रेम करत असतो ती व्यक्ती एकच असते आणि त्याचं खरं प्रेम आराध्यावर आहे आणि त्याच्यासाठी ही फसवणूक आहेच की त्याला सांगितलं गेलं नाही आहे खरं काय आहे आणि फॅमिलीनी मिळून त्याची फसवणूक केली अशी भावना त्याला वाटू शकते. आणि बॅक ऑफ द माइंड कदाचित त्याला ही जाणीवही असेल की तारांनी त्याच्यासाठी काय काय केलं आहे. सो तो काय निर्णय घेईल हे बघायलाच खरं तर मजा येईल प्रेक्षकांना. बरं, एकाच मालिकेमध्ये अनेक वेळा लग्न होतात. सो आता तुमचं हे तिसरं आय थिंक लग्न आहे. तर काय सांगशील की ही मुमेंट किती तू एन्जॉय करतेस आणि हे तिसरं लग्न आहे तो डिफरन्स असणार आहे का पहिल्या लग्नापेक्षा? हो, दरवेळी काहीतरी वेगळं असतं कारण प्रत्येक लग्नाबरोबर एक वेगळी स्टोरी बांधलेली असते आणि तिसऱ्यांदा नाही, खरं तर आम्ही चौथ्यांदा लग्न करतो कारण आमचं पहिलं लग्न आमच्या प्रोमोमध्ये झालं होतं आणि त्यावेळीसुद्धा आम्ही असेच सजलेले होतो सगळे. दुसरा प्रोमोच मला आठवतं आहे लग्नाचाच होता. तर मला कधीच कंटाळा येत नाही नटायचा आणि कुठेही असं वाटत नाही की म्हणजे हे काय परत तेच. आम्ही तितक्याच ह्याच्याने सगळे एन्जॉय करत असतो, लुक टेस्टपासून तर सीन्सपर्यंत आणि ते एक्साइटमेंट दिसते सगळी आमच्या सीन्समध्ये आणि आमचं वातावरण पण तसं छान असं लग्नाचं झालं आहे. मजा येते खूप. कल्याणीला मला सांगावंसं वाटतं असं की हेच तुला खऱ्या लग्नात पण वाटतं. खऱ्या लग्नात आपल्याला असं वाटतं की ऑल कॉम्बिनेशन सुरू आहे आणि काय नाही, आपल्याला आता रेडी व्हायचं आहे आणि सगळे नातेवाईक वगैरे खूप सगळे असणार आहेत. आज खूप क्राऊड असणार आहे आणि खूप दिवसभर हेक्टिक शेड्यूल आहे. तर समोरून हे एक ॲक्टर असल्याचा पर्क पण असतो आणि एक छोटासा मायनस पॉईंट पण असतो, तसा प्रकार आहे तो. इतक्या वेळा ते करून जेव्हा आपलं खरं असतं ना तेव्हा मे बी ते तेवढ्या इंटेन्सिटीने एन्जॉय करता येईल असं नाही. तेव्हा आपल्याला वाटत असतं अरे इथं काय तयार व्हायचं आणि आता सीन लागतोय आपला असं. नक्कीच, म्हणजे एवढ्या वेळा प्रॅक्टिस झालेली आहे तर कल्याणी नेक्स्ट टाइम पंडितलाच सांगशील की अशी नाही विधी अशी आहे. तेवढं तसं नाही होऊ शकत पण आता मला माहिती की तयारी कशी करायची किंवा
ते जे म्हणजे पहिल्यांदा होतं ते दडपण कदाचित इतर लोकांना असेल ते कदाचित मला नसेल असं मला वाटतंय. खऱ्या पाहुण्यांना रिसेप्शनच्या वेळी वाट बघायला लागणार नाही जास्त, कारण सीनसाठी पटकन रेडी होऊन यायची हो, सवय सवय असल्यामुळे असते. नवरी पटकन तयार होऊन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आता लग्न आहे. संग्राम, तुझं लग्न उन्हाळ्यातच झालं होतं का, किंवा उन्हाळ्यात लग्न करू नये असं तुला वाटतंय का? नाही, असं काही नाही, डिपेंड्स. माझं मार्चमध्ये झालं होतं लग्न, 9 मार्च आता माझी ॲनिव्हर्सरी आहे. आणि मला वाटतं आपल्या मनात मजा असेल, प्रेम असेल तर आपण कुठलंही वातावरण एन्जॉय करू शकतो. जाता जाता तुमच्या लग्नाचं इन्व्हिटेशन होऊन जाऊ द्या. तर आम्ही आमच्या प्रेक्षकांना निमंत्रण देतोय श्रेयस आणि ताराच्या लग्नासाठी. मुलगी पसंत आहे या मालिकेत सोमवार ते रविवार संध्याकाळी 7 वाजता. तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचं.